या बातमी उद्धव ठाकरेंसोबत जाऊया मनसे नेत्यांचा शिबिरात सूर असल्याची माहिती। 120 पदाधिकाऱ्यांपैकी बहुसंख्य पदाधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याच्या बाजूने कौल आहे। तुमच्या मनासारखा करू पण थोडं थांबा, राज ठाकरेंकडून सबुरीचा सल्ला देण्यात आल्याचं कळतंय। चंदन पुजाधिकारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले। चंदन, काय सविस्तर माहिती? खरं तर नाशिकच्या इगतपुरीमध्ये मनसेचं 3 दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन या ठिकाणी पार पडलेलं आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल सगळ्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला, चर्चा केली आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने आता युती संदर्भात नेमकं काय आहे पदाधिकाऱ्यांच्या मनात हे जाणून घेण्याचा देखील प्रयत्न केला। या बैठकीमध्ये बहुतांश पदाधिकारी जे आहेत त्यांनी ठाकरे गटासोबत जाण्यास अनुमती दर्शवलेली आहे। अनेकांचं मत देखील त्यांनी मांडलेलं आहे की उद्धव ठाकरे यांच्यासोबत आपण जायला पाहिजे आणि त्यामुळे योग्य वेळेला निर्णय घेऊ, एवढंच राज ठाकरे यांनी या बैठकीत सांगितलेलं आहे। तुमच्या मनात जे आहे तसं नक्की होईल, मात्र थोडा वेळ थांबा, असं राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी सूचित केलेलं आहे। त्यामुळे मनसे आणि त्यासोबतच ठाकरे गटाच्या एकूणच युती संदर्भात एक अनुकूल आणि सकारात्मक असं चित्र जे आहे ते सध्या बघायला मिळतंय। या एकूणच अधिवेशनाच्या नंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमकी आपली काय पुढची भूमिका घेणार आणि अधिकृतरित्या या युती संदर्भात कधी घोषणा करणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद चंदन, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। या संदर्भात देखील काही कार्यकर्त्यांकडून मागणी झाली असेल? हो, झालं ना। महत्वाचा कार्यकर्ता प्रश्न तोच होता, पण शेवटी कसं असतं की त्या विषयावरती आपला अधिकार आहे, आपल्या साहेबांना काय विचारायला पाहिजे त्याप्रमाणे त्यांनी विचारलं। ते त्याच्यावरती साहेबांनी सांगितलं तो विषय माझ्या अखत्यारीतला आहे, थोडा वेळ द्या, तुमच्याशी यथा योग्य वेळ येईल तेव्हा निश्चितपणे या विषयावरती मी मला जे काही बोलायचं ते बोलेल। पदाधिकाऱ्यांची अशी भावना आहे की उभाटासोबत पुढची युती करायची प्रामुख्याने महाराष्ट्राची भावना आहे ती। ही भावनाची महाराष्ट्राची जी भावना आहे ती भावना साहेबांना माहित नाही का? सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे राजसाहेबांच्या मनामध्ये असंख्य काही गोष्टी असू शकतात, त्याच्यानंतर योग्य वेळी ते बोलतात।